नमस्कार मित्रांनो, आता आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करत आहोत जो आपला आहे एनएमएलएस बिहेवियर ऑफ वॉटर. तर आपण बघूया याच्यात काय काय आपल्याला स्टडी करायचं आहे आणि आपण समजून घेऊया की नेमकं एनएमएलएस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे काय असतं. तर when substances are heated they expand and when cooled they contract. When substances expand their volume increases and density decreases. When substances contract their volume decreases and density increases. But when water is heated from 0 degree Celsius to 4 degree Celsius it contracts instead of expanding, and this is called anomalous behavior of water. तर आपण बघू शकतो की आपण जेव्हा एखाद्या सबस्टन्सला हीट करतो तर त्याचे जे मॉलिक्यूल आहे ते एक्सपांड होतं आणि जेव्हा आपण त्या सबस्टन्सला कूल करतो तर ते जे मॉलिक्यूल आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतात. पण आणि जेव्हा काही एखादा सबस्टन्स एक्सपांड होत आहे तर त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज होत असतो आणि डेन्सिटी डिक्रीज होती. आणि एखाद्या सबस्टन्सला आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतो तर त्याचा वाईस वर्सा होता, म्हणजे व्हॉल्यूम डिक्रीज होईल आणि डेन्सिटी इन्क्रीज होईल. तर आपण जेव्हा वॉटरला हीट करतो 0 डिग्री सेल्सिअसपासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत तर ते आपण म्हणजे हीट करत आहोत वॉटर, तर इथं एक्सपांड झालं पाहिजे पण इथं त्याचं उलटं होत आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होणार आहे मॉलिक्युल्स. तर हेच जर प्रोसेस होत आहे की एक्सपांड झालं पाहिजे पण कॉन्ट्रॅक्ट होत आहे, तर यालाच आपण म्हणतो एनएमएलएस बिहेवियर ऑफ वॉटर. तर आपण आता बघूया. ऑन द ग्राफ विथ टेम्परेचर द वॉल्यूम इन दिस रेंज इज सीन टू डिक्रीज अँड डेन्सिटी इज सीन टू इन्क्रीज. तर तुम्ही इथं दोन ग्राफ बघू शकता. दोन ग्राफ आहे इथं. पहिला ग्राफ आहे व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर आणि सेकंड ग्राफ आहे डेन्सिटी वर्सेस टेम्परेचर. तर तुम्ही पहिल्या ग्राफमध्ये बघू शकता की जे व्हॉल्यूम आहे त्या रेंजमध्ये म्हणजे 0 to 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 to 4 डिग्री सेल्सिअस आपली जी रेंज आहे ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटरची, तर त्या रेंजमध्ये जे टेम्परेचर व्हॉल्यूम आहे ते डिक्रीज होत आहे आणि जी डेन्सिटी आहे ती इन्क्रीज होत आहे. ते तुम्ही इथं दोन्ही बघू शकता, ग्राफमध्ये ऑब्झर्व करू शकता. नंतर दिस बिहेवियर कॅन बी इलस्ट्रेटेड युजिंग होप्स ॲपॅरेटस. तर आता होप्स ॲपॅरेटस म्हणजे नेमकं काय, तर हे तुम्ही इथं फिगर बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. हे आहे आपली होप्स ॲपॅरेटस. तर होप्स ॲपॅरेटस म्हणजे एक सायंटिस्ट होते होप्स, त्यांनी एक एक्सपेरिमेंट कंडक्ट केला होता ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटरला एक्सप्लेन करायसाठी. त्याच्यात त्यांनी एक ॲपॅरेटस चा यूज केला होता आणि त्याच ॲपॅरेटसला आपण म्हणतो होप्स ॲपॅरेटस. तर होप्स ॲपॅरेटसमध्ये काय आहे नेमकं, एक सिलेंड्रिकल हे दिसत असेल तुम्हाला ट्यूब, नंतर 2 थर्मामीटर आहे T1 आणि T2, एक फ्रीजिंग मिक्सचर आहे. फ्रीजिंग मिक्सचर कशाचं आहे, सॉल्ट आणि आईसचं. आणि नेमकं आता हे एक्सपेरिमेंट आपण कसं कंडक्ट करणार आहोत आणि काय करणार आहोत मी तुम्हाला ते एकदा सांगून देतो. की जे वॉटर म्हणजे सिलेंड्रिकल ट्यूब आहे त्याच्यात आपण वॉटर पुट करतो आणि एकदम स्टार्टिंगला जे थर्मामीटर आहे दोन्ही तर ते एकदम सेम टेम्परेचरवर आपण ठेवत असतो. पण जसं जसं एक्सपेरिमेंट कंडक्ट होतो तर जे जसं म्हणजे टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसवर स्टेडी होऊन जातं 0 डिग्री सेल्सिअसपासून, तर ते म्हणजे आपल्याला समजून जाते की जे एक्सपेरिमेंट आपण कंडक्ट करत आहोत काय एक्सप्लेन करायसाठी ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर जे आपण आता ऑब्झर्वेशन आहे एक्सपेरिमेंटचे ते आपण पुढे बघूया. तर ऑब्झर्वेशन काय आहे आपल्या, हे पहिलं आहे टेम्परेचर आणि टाईममधला ग्राफ. तर बोथ कूल डाऊन टुगेदर. टॉप सेटअप कूल्स डाऊन स्लोअर दॅन लोअर सेटअप. After both reach the same point, rate of cooling down changes. Top setup freezes first, lower setup freezes slower. तर तुम्ही इथे बघू शकता हे T1 आणि T2 जे दोन टेम्परेचर आहे. T1 म्हणजे जो खालचा पार्ट आहे फ्रीजिंग मिक्सचरच्या आणि T2 आपला फ्रीजिंग मिक्सचरच्या अपसाईडवाला पार्ट आहे. तर तुम्ही इथं दोन पार्ट बघू शकता, टॉप सेटअप आणि लोअर सेटअप. तर ऑब्झर्वेशन आपलं काय आहे की जे पहिलं आहे स्टेटमेंट ते आहे बोथ कूल डाऊन टुगेदर, म्हणजे जे दोन्ही सेटअप आहे T1 आणि T2 टॉप आणि बॉटम तर ते सोबत कूल डाऊन होणार. नंतर जे टॉप सेटअप आहे ते स्लोअर कूल होणार लोअर सेटअपपेक्षा. आणि जेव्हा दोन्ही एका सेम पॉईंटवर जात आहे तर जे रेट ऑफ कूलिंग डाऊन ती चेंज होते आहे. नंतर जे टॉप सेटअप आहे ते फ्रीज पहिलं होणार लोअर सेटअपपेक्षा आणि जे म्हणजे त्याचाच वाईस वर्सा काय झालं की जे लोअर सेटअप आहे ते थोडं स्लो फ्रीज होणार आहे. तुम्ही इथं दोन ग्राफमध्ये बघू शकता. आपण जे ऑब्झर्वेशन आता नोट डाऊन केलं आहे
इन्फरन्स आपल्याला काय काय भेटत आहे, ॲपरेटस बघू शकता तुम्ही इथे होप्सचं. नंतर सराउंडिंग फ्रीजिंग मिक्सचर कूल्स द टॉप सेटअप. ॲज कूलिंग ऑकर्स कॉन्ट्रॅक्शन इज सीन. Next, higher density water after cooling goes to lower setup, hence top setup takes more time to cool down. This is normal condition. On reaching 4 degrees Celsius till it freezes, instead of contracting it expands. Anomalous behavior of, hence top setup freezes first, the ice then floats on top while the lower setup still maintains 4 degrees Celsius for a while. तर तुम्ही आता जे इन्फ्लुएन्स आपण ते एक्सपेरिमेंटमधून भेटणार आहे आपल्याला ते असे आहे की जे सराउंडिंग मिक्सचर आहे, म्हणजे सराउंडिंग फ्रीजिंग मिक्सचर जे आपलं आईस आणि सॉल्टचं आहे ते कूल करते टॉप सेटअपला. आणि जशी जशी कूलिंग ऑकर होत आहे तर तुम्ही कॉन्ट्रॅक्शन बघू शकता की आपल्याला जसं माहिती आहे की आपण जेव्हा काही कूल करतो एखादा सबस्टन्स तर आपल्याला कॉन्ट्रॅक्शन भेटतं. नंतर जे हायर डेन्सिटी वॉटर आहे ते कूलिंग झाल्यानंतर लोअर सेटअपमध्ये जातं, म्हणजे जे वरच्या सेटअपमध्ये जे हायर डेन्सिटी वॉटर राहील तर आफ्टर कूलिंग ते लोअर सेटअपमध्ये जाईल आणि त्याच्याचमुळं जे टॉप सेटअप आहे ते जास्त टाईम घेते लोअर सेटअपपेक्षा कूल होण्यासाठी. ही जी आहे ती आपली एक नॉर्मल कंडिशन आहे. पण जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसवर टेम्परेचर जातं आहे तर जे फ्रीज आहे आपण म्हणजे फ्रीज होऊन जातं टिल इट फ्रीजेस, तर इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग इट एक्सपांड्स. तर ऑन रिचिंग म्हणजे जेव्हा आपण 4 डिग्री सेल्सिअसवर जातो तर एक्सपांड झालं पाहिजे पण ते कॉन्ट्रॅक्ट होत आहे, जे की आपलं ॲनोमॅलस बिहेवियर आहे. तर ह्याच कारणामुळं जे टॉप सेटअप आहे ते फर्स्ट म्हणजे लवकर फ्रीज होतं लोअर सेटअपपेक्षा, आणि जे आईस आहे ते फ्लोट होतं टॉपवर, आणि जे लोअर सेटअप आहे ते 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन करतं काही क्षणांसाठी. हे आपला एक्सपेरिमेंट होता. तुम्ही इथं बघू शकता फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल, हे एक वॉटर बॉडीचा फिगर आहे त्याच्यात कोल्ड रिजनमधला. तर जे आईस फॉर्म होते ते फक्त टॉप सेटअपला होतं आणि जे खालचा सरफेस आहे म्हणजे लोअर सरफेस वॉटर बॉडीजचा तो मेंटेन करणार आहे टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस. फक्त जे आईस फॉर्म होतील ते वरच्या सरफेसवर होणार आहे म्हणजे अपर सरफेसवर. तर तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटरचा, आणि होप्स ॲपरेटसमध्ये आपण नेमकं काय काय बघितलं आणि आपण एक्सपेरिमेंट कसा कंडक्ट केला. थँक्यू.